तर चला मैत्रिणींनो, तर मी आज ना गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि आता मी मोदक तयार करणार आहे गणपती बाप्पासाठी. तर इथे मी ह्या वाटीने 1 वाटी मैदा घेतलेला आहे चाळून, आणि त्याच वाटीने मी आता रवा घेणार आहे चाळून. आणि इथे मोहन करण्यासाठी ठेवलेलं आहे तेलाचं, आपल्याला मध्ये मोहन टाकायचे. आणि रवा आणि मैदा दोन्ही सम प्रमाणात घेतले, थोडंसं मीठ टाकले आणि मोहन आता थंड करून याच्यामध्ये टाकायचे आपल्याला तेलाचं. तर आपलं तेल आहे ना कडकडीत तापलेलं आहे. आता हे तेल आहे ना थोडंसं थंड होऊन द्यायचं, थोडंसं म्हणजे थंडच होऊन द्यायचं, आणि मग याला मिक्स करून तोपर्यंत आपण खोबऱ्याचे काप तयार करून घेऊ. आपल्याला सारण बनवायचे. हां घेतलेले आता मी खोबऱ्याचे काप याच्यामध्ये टाकते. त्यामध्ये विलायची टाकली, साखर टाकूया तुमच्या आवडीनुसार, थोडंसं जायफळ टाकूया खिसून. आता हे सगळं मिश्रण मी एकत्र केलेलं आहे. विलायची, जायफळ, साखर, खोबऱ्याचे काप हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते. तर अशा प्रकारे आपले हे सारण तयार झालेले आहे. तर यामध्ये थोडीशी खसखस टाकायची भाजून. तर आपली खसखस भाजून झालेली आहे. तुमच्याकडे तीळ असेल तर तुम्ही तीळ पण टाकू शकता. तर आता हे मोहन आपलं थंड झालेलं आहे. सगळीकडे मिक्स करून घेते. सगळं मिक्स करून घ्यायचं, सगळ्याला लावून घ्यायचं आपलं हे मोहन. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. तर अशा पद्धतीने आपलं गोळा मळून झालेला आहे. तर याला 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवूया, म्हणजे झाकून ठेवूया. छान आपलं पीठ आता भिजलेलं आहे, 10 ते 15 मिनिटं भिजलेले छान. इकडे मी तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे, आणि इथे भाकरी पण ते आपलं जे सारण होतं ते करून घेतले, आणि आता मी मोदक लाटते. तर अशा पद्धतीने मी बनवले. तर हे पण मैत्रिणींनो, मी काही जास्त पाकळ्या वगैरे काही मला जमत नाही, मला जशी जमते तशी मी बनवलेत. तर अशा प्रकारे मोदक झालेले. आता मी तळून घेते, तेल पण तापलेले. तर फायनली आपले असे मोदक तयार झालेले आहेत बघा, मस्त झाले बरं का. दोन मोदक माझे थोडेसे तळताना फुटले, पण छान झालेत, एकदम छान झालेत. चला, काय सर्वांना आवडले असतील तर नक्की करून पहा.